आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. माझा मित्र आहे, झोपलाय तो. रात्री दारू पिऊन इथं आला होता. बिचारी बायको त्याला वर्डन म्हणून घरी गेलाच नाही. म्हणून मी तुम्हाला म्हणत होतो आत नका येऊ, पण तुम्ही काय महागच लागलाय. ठीक आहे, घ्या माप आता. पॅक. साहेब, काय डाउनलोडिंग आहे ही? ए मी काय मोबाईलचा डेटा डाउनलोड करायला? अहो नाही, म्हणजे तुम्ही असं गोपाळच्या दुकानात. आणि साहेब, आमचा गोपाळ देव माणूस आहे हा. तो कधीच काही चुकीचं वागू शकत नाही. मी कधी म्हणालो त्यानं काय चुकीचं केलंय म्हणून? आणि इथं का जमलाय सगळी? चला निघा, इथं काय तमाशा आहे का? चला चला निघा. ए तुझं काय? आता जर इथं कोण थांबलं ना, लॉकअप मध्ये टाके ना. आहे का साहेब, लगीन व्हायचंय माझं अजून, तुम्ही लॉकअप मध्ये टाकायला लागले. चला चलो चलो घरी. ए तुला काय आता वेगळं सांगायला पाहिजे का? चल निघ. ब्लाऊज तेवढा अर्जंट ठेवून द्या. होय होय होय. मॅडम, हा, चालायचं का? झालं ना माप घेऊन? हो. बरं, आत टॉयलेट आहे का? जरा जाऊन येतो. नाहीये टॉयलेट. अहो कशाला, आपण निघूयात आता घरी. ठीक आहे चला. काही करून आज रात्रीच डेड बॉडी बाहेर काढली पाहिजे. दिवसा बाहेर काढणं शक्यच नाहीये. तोपर्यंत ती डेड बॉडी परत तळघरात नेऊन ठेवली पाहिजे. माझ्या मेकअपला तू हात कसा काय लावलास? माझी चड्डी का पडली? माझ्या लिपस्टिकला खडू घालून का वापरलास? माझ्या चड्डी बोका पडल्या. तू ना, तू आता थांब, तुझ्या टकुऱ्यातच दगड घालतो. अयो, दगड कुठे? बघतोच मी. मम्मी, दगड दे ना. कुठला कुठला बी. कशाला पाहिजे? अंग घासायला, शेंगा फोडायला, नारळ फोडायला का कागदावर ठेवायला? कुटायचंय. मसाला कुटायचा आहे. हा हा. मग हे खलबत्ता घेऊन जा की. घे. आता तुझं ना या खलबत्त्याने डोकं फोडतो. अरे तुला भरली रागात किती तुला आले पटकी. कुणाचं रे डोकं फोडणार आहे? आजी, माझं. तुला डोकं आहे का? आजी. ए श्यामल, श्यामल, काय झालं आजी? अगं ह्याला खलबत्ता कुणी दिला? मीच दिला आजी. अगं तुला काय अक्कल बिक्कल आहे का नाही? शेंडा बांधायच्या आणि केस उपटायची अशी गत आहे तुझी. अगं तो त्या हौसाचं डोकं फोडायला निघालाय. आजी, हौसा नाही, हॅश म्हणायचं, हॅश. अगं तुझ्या हॅशवर मुतलं काळ पुत्र तुझ्या. येडं पेरलं खोळ उगावला अशी गत आहे तुझी. आजी, यो माझ्या डोक्यात खलबत्ता घालायला निघालाय आणि तू मलाच बोल. श्यामल, तर तुझ्या पोराकडे बघा नाही तर मीच त्याचा मुडदा बसवीन बघ. ए ऋतिक, असं वागतात का? अरे ते खलबत्ता मसाला कुटायचा आहे. तिचा मुडदा बसवला हिजा. आजी, का तापलीस एवढी? जरा शांत हो. आणि हे घे, तुझ्यासाठी ना 6 तुपातले लाडू आणले. लाडू? तिकडं लाडू इकडे. काय दंगा चाललाय रे पोरांनो? गप्पा. आत्या, आईनं लाडू पाठवलेत.
वय ग माधुरी, लय दिवसांनी आली वाड्यावर. वय आता कायमच इकडेच यायचंय ना. काय म्हणलीस? अगं तुझ्या काय बापाचं गटुळं पुरलंय वय इथं? का तुझा बाप तो पक्याने तुला हकलली का काय घराबाहेर? अगं तो पक्या आहे ना आतल्या गाठीचा आहे. माझ्या चिवळ्याच्या दुसऱ्या लग्नात सगळ्या गावात बोंबलत सुटला की चिवळ्या रंगायलाय, त्याची बाहेर लय लपडी आहेत. स्वतःच्या बहिणीच्या नवऱ्याबद्दल असं कोण बोलल का? ओ आत्या, बास की आता. मी आलेच. रंजोत त्या राहू दे, आता मला सवय झाली या सगळ्याची. मला नाही काय वाटलं. ही पोरी, तू इथं आतच थांब, बाहेर नका येऊस. का? आता सांगितलंय तेवढं कर, बाकीचं नंतर सांगेन. वय ग माधुरी, खास काही दुकानावर काम बिम नाही का तुला? अगं दुकानावर पप्पा आहेत की, आणि असं बी दुकानावर कुठे जास्त गिराईक येते. आणि मी आता माझं समज ध्यान इकडंच वाढवणार. हा? अगं लाली वहिनी, तू अशी का बसलीयस? ते आत्याबाईंनी बाहेर येऊ नको सांगितलं. बाहेर कुणी आलंय का? हो, माधुरी आलीये, पक्या मामाची पोरगी. चल तुझी ओळख करून देते. चल. नाही नको. अगं चल, तुझ्यामुळे लाडू तरी भेटेल मला. त्यांना सांग की लाडू तुला हवाय, मग नंतर गुपचूप मला आणून दे. चल 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 चल. अगं अगं थांब. अगं अगं ये, काय नाही होत, ये ये. काय ग माधुरी ताई, ओळखलं का हिला? कोण आहे ही? घरात कामाला बाई आणली का काय? ओय, नीट बोलायचं. बहिणी आहे माझी, गोपाळ दादाची बायको. तुझं इथलं काम संपलंय. तुझ्या घरच्यांना कळवलं पाहिजे. बिचारे वाट बघत बसले असतील. हां, पण तुझ्या घरच्यांना कळवण्याची ही योग्य वेळ नाहीये. एकदा तुझ्या बॉडीची विल्हेवाट लावली की मग तुझ्या घरी कळवतो.